बाबा, बाबा. तो निरागस किलबिलाट ऐकून दचकला. तो तिच्याकडे लक्ष देणारच होता तेवढ्यात ती निरागस लहान मुलगी आली आणि तिने त्याच्या पायांना मिठी मारली. तो त्या लहान निरागस मुलीकडे नुसताच बघत राहिला. तो एका महत्त्वाच्या व्यावसायिक बैठकीसाठी हॉटेलमध्ये आला होता. त्याचे रक्षक तिला त्याच्या पायापासून दूर करण्यासाठी लगेच पुढे सरसावले, पण कोणत्यातरी अज्ञात भावनेच्या भरात प्रेमने हात वर करून आपल्या माणसांना थांबवले. पुढे सरसावलेले रक्षक एका क्षणात मागे हटले. तो त्या मुलीकडे अत्यंत धक्का बसलेल्या अवस्थेत बघत होता, जी त्याला सतत बाबा म्हणत होती. जेव्हा त्या निरागस लहान मुलीने मान वर केली तेव्हा तो तिच्याकडे नुसताच बघत राहिला. खरं तर जणू आश्चर्याचे डोंगर त्याच्या डोक्यावर कोसळले होते. ती मुलगी अगदी त्याच्या मृत पत्नी नैनासारखी दिसत होती. तेवढ्यात अचानक रिसेप्शनिस्टच्या वेशात एक मुलगी धावत आली आणि तिने त्या मुलीला आपल्या छातीशी कवटाळले. "माफ करा सर." पण प्रेमला समोर उभे पाहून तिचे शब्द तोंडातच थांबले. ती पुढे काहीच बोलू शकली नाही. जणू तिचा श्वासच थांबला होता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते. "तू तू जिवंत आहेस?" तिला पाहून प्रेम आश्चर्याने पुटपुटला. त्याचे शब्द जणू त्याच्या ओठातच अडकले होते. नैना तिथून पळून जाण्याआधीच प्रेमने तिला गरुडाच्या पकडीने आपल्या जवळ ओढले. "तू माझ्यासोबत असं का केलंस?" प्रेमचे थंड शब्द ऐकून नैनाच्या शरीरातून तिचा जीवच गेला. पाठीमागे हात बांधलेला प्रेम ठाकूर गेल्या तासभरापासून भिंतीवरच्या चित्राकडे आसुसलेल्या नजरेने एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात वेदना आणि दुःखाशिवाय काहीच नव्हते. त्याने तिला मोठ्या कष्टाने मिळवले होते आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन तिला आपल्या आयुष्यात सामील करून घेतले होते. धारदार चेहऱ्याची एक सुंदर, मोहक मुलगी त्याची पत्नी होती, जिचा 4 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. भिंतीकडे एकटक पाहत तो विचारात हरवून गेला. "आजोबा, मला लग्न करायचं आहे आणि तुम्हाला माझा प्रस्ताव नैनाच्या घरी घेऊन जावा लागेल. हे आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात आहे. आम्ही खालच्या जातीच्या त्या लोकांच्या मुलीचे नातं कधीही स्वीकारणार नाहीत." "मला समजलंय आजोबा, माझा या गोष्टीवर विश्वास नाही. ती सुद्धा आपल्यासारखीच एक माणूस आहे आणि माझं तिच्यावर खूपच प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे." प्रेमने आपला निर्णय दिला आणि तो घरातून निघून गेला. तर आजोबा रागाने सोफ्यावर बसले होते. त्यांच्या ठाकूर कुटुंबात खालच्या जातीची मुलगी यावी हे त्यांना अजिबात सहन होत नव्हते. "सुनबाई, त्याला समजावून सांग की असं व्हायला नको की मला त्याच्याशी अजून कठोरपणे वागावे लागेल." पूजाजी वेदनेने आपल्या सासऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिल्या. त्यांना माहीत होते की त्यांचे सासरे तत्वतः किती कणखर आहेत, पण त्या आपल्या मुलाचे काय करणार होत्या? त्या आपल्या मुलाला अशा पाहूही शकत नव्हत्या. त्याला दुःखी आणि खचलेला पाहणे तिला सहन होत नव्हते. म्हणून तिने आनंदजींशी बोलायचे ठरवले. याचा परिणाम असा झाला की आनंदसुद्धा आपल्या मुलाच्या प्रेमापोटी तयार झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांना समजवायला सुरुवात केली. "आनंद, तुला कळत नाही का की मी माझं संपूर्ण आयुष्य तत्वांवर जगलो आहे आणि आता मी खालच्या जातीतील मुलीला आणून माझी तत्त्वे मोडू शकत नाही. प्रेम फक्त रियाशीच लग्न करेल." आणि जेव्हा हा निर्णय प्रेम समोर ठेवण्यात आला तेव्हा प्रेमने स्पष्टपणे नकार दिला. "ठीक आहे, तुम्ही तुमचा खोटा अहंकार आणि खोटी तत्त्वे स्वतःजवळ ठेवा. मी इथून कायमचा लंडनला निघून जात आहे." असे रागाने म्हणत तो आपली सुटकेस भरू लागला. "मी ते करून दाखवत होतो आणि हो, मी लंडनला एकटा जाणार नाही, तर नैनाला माझी पत्नी बनवून घेऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यात कधीही परत येणार नाही." पूजाजी आणि आनंदजींची अवस्था खूपच बिकट झाली होती. ते आपल्या मुलाला थांबवून थांबवून थकत होते. पण तो काही थांबत नव्हता. फक्त आजोबांची होकारार्थी मानच त्याला थांबवू शकत होती. तो आपली बॅग घेऊन बाहेर जाणारच होता. तेवढ्यात आजोबांनी त्याचा रस्ता अडवत म्हटले, "आम्ही तुझं लग्न त्या मुलीशी लावून द्यायला तयार आहोत." आणि त्या क्षणी प्रेमला वाटले की जणू त्याला सर्व काही मिळालं आहे. नैना मिळाल्यानंतर आयुष्य सुंदर झालं होतं. पण त्यालाही माहीत नव्हतं की त्याचं प्रेम फक्त काही महिन्यांपुरतंच होतं, जे त्यांनी एकमेकांसोबत अनुभवलं होतं. तो एका व्यावसायिक बैठकीसाठी दुसऱ्या शहरात गेला होता. तेव्हा त्याला त्याच्या आजोबांचा फोन आला की नैनाच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि गाडीला भयंकर आग लागली आहे. त्या आगीत नैनाचाही मृत्यू झाला आहे. तो वेडा झाला होता. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा नैनाचा जळलेला मृतदेह पाहून तो बेशुद्ध झाला. तिच्या बोटात तीच अंगठी होती, जी त्याने लग्नाच्या पहिल्या रात्री नैनाला भेट म्हणून दिली होती. धक्क्यामुळे त्याच्या तोंडातून आवाज येत नव्हता. तो तिथेच कोसळला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण तो हळूहळू जगापासून तुटत चालला होता. "बाळा, तू इतका वेळ इथे काय करतोयस? त्या मुलीचा विचार आता सोडून दे. ती या जगातून निघून गेली आहे. तिला तुझ्या मनातूनही काढून टाक." आजोबा अचानक खोलीत आले आणि थंडपणे म्हणाले,
ही काही साधीसुधी मुलगी नाही, ही माझी बायको आहे. न वळता तो गंभीरपणे म्हणाला, तुझी बायको मेली आहे. आता भूतकाळातून बाहेर निघ आणि पुढे जा. आणि आज तू कुठेही जाणार नाहीस. आज आपण रियाच्या घरी तुझं स्थळ घेऊन जाणार आहोत. त्यासाठी तयार राहा. आदेश देत ते परत जायला वळले, पण प्रेमच्या शब्दांनी त्यांना थांबवले. तुमचा हा गैरसमज का आहे की मी तुमच्या सांगण्यावरून पुन्हा लग्न करेल? आजोबांनी आपली काठी त्याच्या दिशेने ढकलली. तयार राहा. आपण बरोबर 5 वाजता निघू. नयनाच्या फोटोवर एक कुतूहलपूर्व नजर टाकत त्याने प्रेमकडे एक पुन्हा कटाक्ष टाकला आणि प्रेमकडे दुर्लक्ष करून खोलीतून बाहेर पडला. जणू काही त्याने आदेशच दिला होता की इथून पुढे तो एकही शब्द ऐकणार नाही. प्रेम ओठ आवळून आणि असहाय्यपणे डोळे मिटून उभा राहिला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर त्याला वेड लावण्यासाठी पुरेशी असहाय्यता आणि सक्ती यापैकी काहीही नव्हते. हातात कोट घेऊन तो खोलीतून बाहेर आला आणि कोणालाही न सांगता हवेलीतून निघून गेला. गाडीत बसून त्याने गाडी वरांड्यातून वेगाने बाहेर काढली आणि मग शहराच्या दिशेने निघून गेला. डोळे मिटून तो नयनासोबत घालवलेल्या वेळेची आठवण करू लागला. थांब, 1 मिनिटं. आपला दुपट्टा सावरत नयना त्याच्या मागे धावत आली. आपल्या लाडक्या पत्नीचा आवाज ऐकून गाडीत बसत असलेल्या प्रेम तिच्याकडे हसून पाहू लागला. सांगा ना मॅडम. तिच्या सुंदर चेहऱ्याला डोळ्यांनी हृदयात सामावून घेत तो प्रेमळ शब्दात म्हणाला. तिने नाही म्हणत हलकेच मान हलवली आणि मग मनातल्या मनात काहीतरी बोलत त्याची नजर काढण्यासाठी आपली बंद मूठ वळवली. आता जा, तुझं काम पूर्ण कर, असे म्हणत ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली. पण प्रेमने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचले. अगं, असा निरोप घेतेस का माझ्या प्रिये? प्रेमने तिच्या कमरेभोवती हात टाकत खोट्या रागाने विचारले. काय करतोयस? प्लीज हे सोडून दे. ही आपली बेडरूम नाही. नैना घाबरून आजूबाजूला पाहू लागली. लाजेने तिचा चेहरा लाल होत होता. तू असं बोलतेस जणू काही तू मला खोलीत खूपच रोमॅन्स करायला परवानगी देतेस. इतकी निर्दयी होऊ नकोस. मी फक्त एकाचीच मागणी केली आहे. निरागस चेहरा करून त्याने नयनाला स्वतःच्या जवळ ओढले. बघ. लाजेने लाल झालेली नयना काहीतरी बोलणार होती, पण प्रेमने तिला मध्येच थांबवले. मी फक्त माझ्या जीवाहून प्रिय असलेल्या व्यक्तीकडे बघतोय, असं म्हणत त्याने प्रेमाने तिची हनुवटी धरली. असे म्हणत त्याने हळुवारपणे आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. नयनाने डोळे मिटून आपल्या प्रिय पतीचा स्पर्श अनुभवला. मग पटकन डोळे उघडून ती आजूबाजूला पाहू लागली. माझ्या लाजाळू प्रिये, इथे कोणी बघत नाहीये. प्रेम ठाकूरच्या उपस्थितीत इथे डोकावून बघायची कोणाची हिंमत नाही. तिचे गाल हळुवारपणे कुरवाळत तो तिला रिलॅक्स वाटावे यासाठी म्हणाला. आता जा, तुला उशीर होतोय. कपाळावर आढ्या आणत प्रेमच्या पकडीतून स्वतःला सोडून घेत नयना धावत आत गेली. अचानक ब्रेक लागल्याने तो तंद्रीतून बाहेर आला आणि नयनाला शोधत असल्याप्रमाणे अस्वस्थपणे आजूबाजूला पाहू लागला. पण जर ती इथे असती तर त्याला ती दिसली असती. ती खूप दूर अशा ठिकाणी गेली होती जिथून कोणी परत येत नाही. प्रेमच्या डोळ्यात पाणी दाटून आले आणि त्याच्या गालावरून ओघळू लागले. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. त्याला श्वास घेता येत नव्हता. जणू त्याचा श्वास गुदमरतोय असे वाटत होते. त्याच्या छातीत जडपणा जाणवत होता. तो घाबरला आणि शर्टची बटणे काढू लागला आणि खिडकी उघडली. खिडकी उघडताच प्रेम दीर्घ श्वास घेऊ लागला. त्याने एक हात हृदयावर ठेवला आणि छाती चोळू लागला. त्याला इतके अस्वस्थ पाहून ड्रायव्हरनेही घाबरून विचारले. सर, तुम्ही ठीक आहात का? हो हो, मी ठीक आहे अगदी. तुम्ही गाडी लवकर चालवा. माझी एक मीटिंग आहे. मला ती चुकवायला नको. प्रेम म्हणाला आणि मग दुसरीकडे पाहू लागला. ही अस्वस्थता कधीच न संपणारी वाटत होती. थोड्या वेळाने तो हॉटेलमध्ये पोहोचला. ग्राहक आधीच बसले होते. त्याला भेटल्यानंतर त्याने मीटिंग सुरू केली. बाबा, बिझनेस मीटिंगसाठी हॉटेलमध्ये आलेला प्रेम ठाकूरच्या पायांना एक 4 वर्षाची मुलगी अचानक धावत येऊन बिलगली. बाबा, माझी आठवण येत नाही का? तिच्या तोंडून हे ऐकून प्रेमला धक्काच बसला. तो हळूच मागे वळला आणि जेव्हा त्याची नजर त्या मुलीच्या चेहऱ्यावर, तिच्या निरागसतेवर आणि तिच्या लहानशा चेहऱ्यावर पडली, तेव्हा तो स्तब्ध झाला. ती मुलगी हुबेहूब नयनासारखी दिसत होती. हे कसे शक्य होते? तो त्या मुलीला आपल्या बाहूंमध्ये उचलणार होता तेवढ्यातच रिसेप्शनिस्टच्या वेशात एक मुलगी धावत आली आणि तिने त्या मुलीला आपल्या छातीशी कवटाळले. सॉरी सर. प्रेमला समोर उभे पाहून तिचे शब्द घशातच अडकले. तिला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. तू तू जिवंत आहेस? प्रेम आश्चर्याने म्हणाला. नैना एक पाऊल मागे सरकली. तिचा श्वासच जणू थांबला होता. ती पळून जाण्याआधीच प्रेमने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. तू माझ्यासोबत असं का केलंस? प्रेमच्या शब्दांनी नयनाच्या ओठांवर जीव आला. नयना प्रेमला नाही म्हणून गयावया करू लागली. माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुला ओळखत नाही. मला माहीत नाही तू कोण आहेस. तू असा माझ्याजवळ येऊ शकत नाहीस. कृपया माझ्यापासून दूर राहा. प्रेमचे डोळे लाल होत होते. तो रागाने तिच्या जवळ गेला, पण नयना पुन्हा मागे सरकली. आई, हे बाबा आहेत. बघ, अगदी बाबांसारखेच.
परीच्या निरागस आवाजाने त्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले. ती उत्साहाने बोलत होती आणि प्रेमच्या शर्टचा कोपरा ओढत होती. दोघेही एकमेकांकडे शांतपणे पाहत होते. एकाच्या डोळ्यात दुःख, राग, वेदना होत्या, तर दुसऱ्याच्या डोळ्यात संकोच आणि भीती होती. प्रेमची नजर नयनावरून परीकडे वळली. ती त्याच्याकडे पाहत होती. तिचे मोठे डोळे त्याच्यावरच खिळले होते. "हो माझी जान, मी तुझा बाबा आहे." प्रेम खाली गुडघे टेकून परीच्या गालावर चुंबन घेत होता. ती खुदकन हसली आणि तिने त्याला मिठी मारली. "हो मम्मा, बघ बघ, अगदी तसेच आहेत." परी आपला छोटा हात प्रेमच्या दाढीवर ठेवत मोठ्याने हसली. "परी खाली उतर. अनोळखी माणसांच्या मांडीवर असं बसायचं नसतं." प्रेमने तिच्याकडे रागाने पाहिले. ती लाजत लाजत खाली उतरू लागली. प्रेमने प्रेमाने परीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तिला खाली उतरायला मदत केली. ती उदास चेहरा करून नयनाच्या मागे लपली. "बाळा, तू काकांसोबत बस. तोपर्यंत मी तुझ्या मम्माशी काहीतरी महत्त्वाचं बोलून परत येतो." परीला आपल्या सेक्रेटरीच्या शेजारी बसवून त्याने नयनाचा नाजूक हात घट्ट धरून तो तिला रिसेप्शनिस्टकडे घेऊन गेला. "आम्हाला थोड्या वेळासाठी एक खोली मिळेल का?" प्रेमने हसत विचारले. खोली हा शब्द ऐकून लाल झालेल्या नयनाच्या चेहऱ्याकडे त्या मुलीने नजर टाकली. मग तिने प्रेमकडे पाहिले. "सॉरी सर, पण तुम्ही आमच्या स्टाफसोबत असे वागू शकत नाही." त्या मुलीचे शब्द अपूर्ण ठेवून प्रेमने रागाने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे रागाने लाल होत होते. "काही बोलण्याआधी 100 वेळा विचार कर. ही माझी बायको आहे." तिच्या हातातून चाव्या घेत आणि नयनाला आपल्यासोबत ओढत खोलीकडे जात तो कठोरपणे म्हणाला. त्याने खोलीचे कुलूप उघडले आणि तो आत गेला. त्याने तिला मनगट धरून आत प्रवेश केला आणि दार जोरात बंद केले. घाबरलेल्या नयनाने डोळे घट्ट मिटून घेतले. भीतीने तिचे शरीर किंचित थरथरत होते. तिने हळूच डोळे उघडले आणि तिच्यासमोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिले. त्याचा राग तिला चांगलाच ठाऊक होता आणि पुढे काय होईल याचा ती विचार करू लागली. त्याचवेळी प्रेमलाही नयनाची अस्वस्थता आणि भीती तीव्रतेने जाणवत होती. ती त्याला घाबरत आहे या विचाराने जणू कोणीतरी त्याचे हृदय मुठीत आवळले आहे असे त्याला वाटले. "नयना, माझ्या प्रिये, शांत हो. मी आहे. तुझा प्रेम. इकडे बघ, माझ्याकडे बघ." तो अडखळत म्हणाला. त्याच्या थरथरत्या हातांनी नयनाच्या चेहऱ्याला स्पर्श केला. नंतर तिच्या डोक्यावर हात ठेवून तो हळूच तिच्या जवळ झुकला. तिच्या कपाळाला हलकेच स्पर्श केला आणि आपल्या ओठांच्या कोमल स्पर्शाने तिचा चेहरा सुगंधित करू लागला. नयना घाबरली आणि त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. पण जणू तिचे हात निर्जीव होत होते. प्रेमसमोर तिला असह्य वाटले. इतक्या वर्षांनंतर त्याच्या हृदयात शांती आली होती. पण नयनासाठी ही शांतीसुद्धा मृत्यूपेक्षा कमी नव्हती. नयना धडपडत राहिली, पण त्याच्या घट्ट पकडीतून सुटू शकली नाही. वेदनेमुळे त्याच्या गालावरून अश्रू वाहू लागले. "माफ कर माझ्या प्रिये, तुला त्रास व्हावा असा माझा कोणताही हेतू नव्हता." त्याला अचानक जाणवले की नयना रडत आहे. तिचे अश्रू पाहून त्याला भयंकर वेदना झाल्या. पटकन तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेऊन तो आपल्या ओठांनी तिचे अश्रू पुसू लागला. त्याला आपल्या या वागण्याची खूप लाज वाटत होती. पण तो काय करू शकणार होता? इतक्या वर्षानंतर त्याच्या आयुष्याचा शत्रू त्याच्यासमोर उभा होता. तो स्वतःला कसे आवरू शकणार होता? "माझ्यापासून दूर हो, स्वार्थी माणूस. तू मला तुझ्या स्वतःच्या स्वार्थी कारणासाठी मला इथे आणले आहेस." रडत रडत नयनाने प्रेमला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. "मी स्वार्थी आहे? खरंच? जर मी स्वार्थी असतो तर तुझ्यासाठी 4 वर्षे रडत बसलो नसतो. मी दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केले असते आणि आत्तापर्यंत तुझ्या पाठीमागे मजा करत बसलो असतो." पण आपली पकड आणखी घट्ट करत त्याने तिला स्वतःच्या जवळ ओढले. तेव्हा ती जोरात ओरडली. "तू ते करू शकला असतास. तुला कोणी थांबवलं होतं? आता माझं तुझ्याशी काही नातं नाही. मला सोड." नयनाने चेहऱ्यावर कठोर भाव आणत रागाने म्हटले. "तुझी सगळी नाती माझ्याशीच जोडलेली आहेत. तू हे नाकारू शकत नाहीस की तू माझ्या मुलीची आई आहेस." जेव्हा प्रेमने हे सांगितले तेव्हा त्याच्या स्पर्शाने लाल झालेला तिचा चेहरा क्षणभर पांढरा पडला आणि तिने पटकन प्रेमवरून आपली नजर दुसरीकडे वळवली. प्रेमच्या हृदयावर नियंत्रण राहत नव्हते. नयनाला पाहून तो इतका अस्वस्थ झाला होता की तो स्वतःला आवरू शकला नाही. त्याने तिला आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपवून ठेवले होते. आता तो तिच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नव्हता. त्याला तिला त्याच्या 4 वर्षाच्या अस्वस्थतेबद्दल सांगायचे होते. त्याला तिचे दिवस उजळवायचे होते. त्याला हे जाणवून द्यायचे होते की तो तिच्याशिवाय अपूर्ण आहे. "मी तुझ्या मुलाची आई नाही. माझ्यात आणि तुझ्यात काहीही नाते नाही." नयना कानावर हात ठेवून मोठ्याने ओरडली. प्रेम हसला आणि तिच्या गालावरून बोट फिरवत पुढे म्हणाला, "अरे, जर हे माझं बाळ नाही तर तू नेटवरून डाउनलोड केलंय का?" असं खोडकरपणे बोलून प्रेमने तिला आणखीनच लाजवले. ती खूप घाबरली, पण स्वतःला सावरत ती रागाने म्हणाली,
ही लाली रागाची नव्हती, ती शरमेची होती. "अगं, तू गप्प का आहेस? मला उत्तर दे. मला आत्ता आणि या क्षणी उत्तर हवंय." आपले काळे, चमकणारे लाल डोळे तिच्या सोनेरी खोल सरोवरासारख्या डोळ्यात खुपसून त्याने तिच्या नाजूक कमरेवरची पकड घट्ट केली. नयनाच्या कानात तिच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज जोरजोरात येत होता. ती खोल श्वास घेऊ लागली. प्रेमला तिच्या हृदयाचे ठोके चांगलेच ऐकू येत होते. त्याला आता आणखी सहन होत नव्हते आणि त्याने नयनाला आपल्या रुंद छातीशी घट्ट दाबून डोळे मिटले. पापण्यांच्या ओघातून एक बंडखोर अश्रू बाहेर पडला आणि गालावर ओघळला. "तुला का समजत नाही? तू माझं हृदय आहेस. तू माझं आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय मला एका क्षणाचीही शांतता नाही. तुझ्याशिवाय." तिचे ओठ आपल्या केसांवर ठेवून तो ओल्या शब्दात बोलला. नयनाने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि त्याला मागे ढकलले. "माझ्यापासून दूर राहा. माझ्याकडून हा प्रश्न नाही. तुझ्या आजोबांशी बोल, ज्यांनी मला मध्यरात्री घरातून हाकलून दिलं. तुझ्या पाठीमागे माझ्याशी कसं वागलं गेलं, तू कधी तुझ्या घरच्यांना विचारलंस का? ते म्हणाले की मी जळून मेली आणि देव जाणे कुणाचा जळालेला मृतदेह पाहून तू ते स्वीकारलंस." ती तीव्र दुःखाने किंचाळली. तिला तिच्यावर झालेल्या सर्व अन्यायांची आठवण येत होती. तिचं हृदय वेदनेने फुटत होतं. "तू काय म्हणते आहेस नयना? आजोबा असं का करतील?" त्याला धक्काच बसला. "ठीक आहे, तर मी खोटं बोलत आहे. मला जाऊ दे. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस की नाही याने मला काहीच फरक पडत नाही." त्याचा हात झटकून ती खोलीतून बाहेर पडू लागली. "तू कुठे चाललीस? तू आता जाणार नाहीस." प्रेमने तिचा हात घट्ट धरला. "माफ करा सर, मी तुम्हाला त्रास दिला, पण परी रडत होती म्हणून मी तिला तुमच्याकडे आणले." रिसेप्शनवर उभी असलेली तीच मुलगी परीला मांडीवर घेऊन आत आली. रडणाऱ्या परीला पाहून नयनाला खूप वाईट वाटले आणि ती पटकन तिच्याकडे गेली. "काय झाले माझ्या प्रिये? तू का रडत आहेस?" त्या मुलीच्या हातातून आपल्या मुलीला मांडीवर घेऊन ती तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घेऊ लागली. "मला झोप येत आहे मम्मा." आता तिने डोळ्यात अश्रू आणून आपला चेहरा त्याच्या मानेवर लपवला. "माफ कर माझ्या प्रिये, मी तुला एकटे सोडले." इकडे तिकडे फिरत तिच्या कपाळाचे चुंबन घेत ती तिचे सांत्वन करू लागली. डोळ्यात प्रेम घेऊन तिच्या आई असलेल्या सोनेरी रूपाकडे पाहत होता. ती प्रेमाने थोपटून परीला झोपवत होती. थोड्या वेळाने परी गाढ झोपेत गेली. मग नयनाने तिला हळुवारपणे पलंगावर झोपवले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली. "तू मला स्वतःपासून आणि परीपासून का दूर केलेस? मी इतका वाईट आहे का, की तुला दुसरं कोणी आवडतं?" असे दुःखी शब्दात म्हणत प्रेम तिच्या गुडघ्यांवर डोके ठेवून बसला. "हो, तू वाईट आहेस. तू खूप वाईट आहेस. ऐकलं? आता इथून निघून जा." तिने प्रेमला स्वतःपासून दूर ढकलले आणि हळू आवाजात ओरडली, कारण परीच्या झोपेत व्यत्यय येऊ नये. "मी आता कुठेही जाणार नाही नयना, कुठेही नाही. तुला एकदा गमावल्यानंतर मला खूप पश्चाताप होत होता. मी तुला पुन्हा गमावणार नाही." त्याने नयनाचे हात धरत, पण पुढच्या क्षणी तिने त्याचे हात सोडवले. "तुला कळत नाही? तू नको जाऊस. इथेच बस. मी इथून निघते." तिने झोपलेल्या परीकडे नजर टाकली आणि खोलीतून बाहेर जाऊ लागली. "कुठे चाललीस परीला सोडून?" प्रेमने तिचा मनगट धरून हळू आवाजात विचारले. "माझ्या कामावर." त्याच्याकडे न वळता ती हळूच म्हणाली. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि प्रेमनेही तो सोडला नाही. "ती रोज इथेच आराम करते. जाताना मी तिला माझ्यासोबत घेऊन जाते." तिला इच्छा नसतानाही तिने स्पष्टीकरण दिले. "आजपासून तू हे काम सोडत आहेस." तिला स्वतःकडे खेचत त्याने तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट केली. "मला सोड." यावेळी नयना रागाने ओरडली. "हळू बोल नयना, आपली मुलगी झोपली आहे." तो आपली मुलगी या शब्दावर खूप जोर देत खोडकरपणे म्हणाला. हळूहळू त्याची तिच्या कमरेवरची पकड घट्ट होत होती. इतक्या वर्षांनी जेव्हा ती त्याला भेटली होती तेव्हा तिच्या जवळ असण्याची नशा त्याच्यावर चढू लागली होती. त्याला फक्त तिच्यात विलीन व्हायचे होते. तिच्या सोबतीत राहून आपल्या तळमळणाऱ्या हृदयाला दिलासा द्यायचा होता. तर दुसरीकडे तो इतका जवळ आल्याने नयना लाजेने लाल झाली होती. "काय झालं? का लाजत आहेस?" मी मी आत्तापर्यंत अजिबात निर्लज्जपणा दाखवला नाही." भुवया उंचावत तो खोडकरपणे बोलला, ज्यामुळे ती आणखीनच लाजून लाल झाली. तिने एक दीर्घ श्वास घेत डोळे मिचकावले आणि ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली आणि आपल्या कमरेवरून त्याचे हात बाजूला करत तो तिला म्हणाला, "तू माझी बायको आहेस, माझ्या मुलीची आई आहेस. तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही." तिच्याकडे गंभीरपणे पाहत प्रेमने आपली पकड आणखीनच घट्ट केली. "तू काहीही कर, मी तुझ्यासोबत येणार नाही." हे हट्टीपणे म्हणत तिने परीला उचलले आणि ती बाहेर जाऊ लागली. "हा कसला बाळभूतपणा आहे?" नयनाने त्याचा हात झटकून बाजूला होत म्हटले आणि त्याने तिच्या मांडीवरून परीला उचलून पलंगावर झोपवले. "तुझ्या घरच्या लोकांनी माझं बालपण संपवलं. पूर्वी तिथे जगणं खूप कठीण होतं.
आता इथे मी एका मुलीची आई झाली आहे आणि तिला वाढवण्यासाठी खूप मेहनत करत आहे. म्हणूनच आता तू माझ्या आयुष्यात आला आहेस, माझ्या आयुष्यात आणखी अडचण निर्माण करायला. खूप समजावल्यानंतर ही नैना हुंदके देऊ लागली. तिचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. मला सांग काय झालं होतं? मी सगळं ठीक करेल. नैनाला रडताना पाहून त्याला स्वतःला वेदना झाल्या. त्याने तिला घट्ट मिठी मारली. नैनाचे अश्रू काही काळासाठी थांबले. त्याच्या बाहूंचा वेढा तिच्यासाठी दिलासादायक ठरत होता. तू जाऊन तुझ्या घरच्यांना विचारायला हवं होतंस. हळुवारपणे त्याचे हात बाजूला करून तिने परीला आपल्या बाहूंमध्ये उचलले आणि ती बाहेर गेली. प्रेम फक्त तिला जाताना पाहत होता. ती तेच तेच पुन्हा म्हणत होती आणि आता प्रेमला तिच्याबद्दल विचार करायला भाग पाडले होते. की तिच्यासोबत हे कोणी केले? जे घडून गेलं होतं ते घडलं होतं आणि ती इतकी हट्टी आणि रागावलेली का होती? नाहीतर तिचं त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं. तिचा त्याच्यावर रागवण्याचा प्रश्नच नव्हता. नैनाने दार जोरात बंद करून केव्हाच तिथून काढता पाय घेतला होता आणि तो तिथेच विचारात गढून उभा होता. तो हॉटेलमधून निघून थेट घरी गेला. लाऊंजमध्ये शिरताच प्रेम सगळ्यांना हाक मारू लागला. "काय झालं बेटा? का असा आम्हाला इथे बोलावत आहेस?" आजोबांनी त्याच्याकडे गंभीरपणे पाहत विचारले. पूजाजी आणि आनंदसाहेब सुद्धा त्याच्याकडे रोखून पाहू लागले. "तुम्ही नैनाला घरातून हाकलून दिलं होतं?" आजोबांसमोर येऊन प्रेमने सरळ शब्दात विचारले. "काय?" क्षणभर आजोबांच्या चेहऱ्यावर एक काळजीच उतरली. "काय म्हणतोयस? दारू पिऊन आला आहेस का?" कसेबसे शब्द सावरत ते प्रेमकडे रोखून पाहू लागले. "मी विचारतोय, मला फक्त याचं उत्तर हवंय." प्रेमने आपले गंभीर लाल डोळे त्यांच्या डोळ्यात रोखत विचारले. "आजोबांशी कसा बोलतोयस?" आनंदजींनी आपल्या मुलाकडे रागाने पाहिले. "थांब, मला बोलू दे." "ती मुलगी मेली आहे." आजोबा उपहासाने म्हणाले. "ती मेलेली नाही." प्रेम आपल्या पूर्ण ताकदीने ओरडला. त्याने डोळे भयंकर लाल होत होते. "काय म्हणतोयस? ती मेली आहे आणि मेलेली माणसं परत येत नाहीत." आजोबा घाबरून म्हणाले. "ती जिवंत आहे. ती मेलेली नाही. तुम्ही म्हणालात की ती मेली आहे. तुम्ही माझ्याशी खेळ खेळलात. तुम्ही मला फसवलेत. तुम्ही असं का म्हणालात? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात?" आजोबांकडे दुःखाने बघत तो रागाने ओरडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता पसरली होती. "काय बोलतोयस बाळा? आम्ही असं का करू?" पूजाजी त्याच्या दिशेने येत होत्या, पण प्रेमने त्यांना तिथेच थांबवले. "मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मम्मा. कोणीही काहीही करू शकत असतं, पण तुम्ही हे केलं नसतं. ती माझा जीव आहे. ती माझ्या श्वासाची हमी आहे. नैना, मी तिच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. मी रोज जगतो, मी रोज मरतो. जर मी तिला आज पाहिलं नसतं, तर मी माझं संपूर्ण आयुष्य असंच घालवलं असतं. तुम्हाला हे आवडलं असतं का? तुम्हाला माझ्या शरीराचा प्रत्येक कण माहीत होता. तुम्हाला चांगलंच माहीत होतं की मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. जरी मी जगलो असतो तरी मी फक्त आयुष्य ओझ्यासारखं वाहण्यासाठीच जगलो असतो. कारण माझ्यात जगण्याची कोणतीही आशा उरली नव्हती. माझ्याबद्दल इतक्या गोष्टी माहीत असूनही तुम्ही लोकांनी मला जिवंतपणीच मारलं. माझ्या नैनाला माझ्यापासून वेगळं केलंत. तुम्ही हे सगळं का केलंत? मला हे सगळं सांगा." प्रेमने दुःखाने आपल्या आईकडे पाहिले. "तू त्या मुलीला कुठे पाहिलं?" आजोबांनी काळजीने विचारले. "तुम्ही का काळजी करत आहात?" प्रेम आजोबांकडे पाहून हसला आणि म्हणाला, "तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? तू आम्हाला खोटारडे म्हणत आहेस?" ते रागावले. प्रेम त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला, "तुमचं बरोबर आहे. ही माझीच चूक आहे. मी नैनाला तुमच्या हवाली करायला नको होतं." धक्का आणि दुःखाने त्याने रागाने आपले केस मुठीत घट्ट धरले होते. त्याचे डोके भयंकर ठणकत होते. आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते हे त्याला समजत नव्हते. सर्व काही माहीत असूनही त्याने आपल्या निष्पाप नैनाला या लोकांच्या हवाली का केलं? त्या सामान्य मुलीमध्ये असे काय आहे की तू तिच्यासाठी इतका वेडा झाला आहेस? त्याचे वागणे पाहून आता रागाने वेडे झालेले आजोबा म्हणाले, "ती सामान्य मुलगी नाही. ती माझी पत्नी आहे. ती माझे प्रेम आहे. ती माझ्या मुलाची आई आहे." हे प्रेमाने व्यक्त केले. हे शब्द ऐकून त्याचे डोळे आणखीनच लाल झाले. कपाळावरच्या शिरा फडफडू लागल्या. त्याने मुठ्ठी घट्ट आवळल्या होत्या. तो आपला राग कसा आवरत होता. ते बाळ कुणाचे आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. बाळाबद्दल ऐकून आजोबा अस्वस्थ झाले. "जेव्हा तुम्ही लोकांनी नैनाला घराबाहेर काढले, तेव्हा ती गरोदर होती. जर त्या बाळाला काही झाले असते, तर यासाठी जबाबदार कोण असतं?" प्रेमने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याचा स्वर खूपच आक्रमक झाला. "तू आता आमच्यावर का ओरडत आहेस? जर तू याचा आधीच विचार केला असता, तर आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता." आजोबा गंभीरपणे म्हणाले, "म्हणजे तिने माझ्याशी लग्न केले म्हणून तुम्ही तुमचा राग माझ्या बायकोवर काढला होता? कारण तिचा काय दोष होता? मी तिच्या मागे होतो, ती माझ्या मागे नव्हती." प्रेम लाल डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत पूर्वतयारीने ओरडत होता. "जर तू तुझं वचन पाळून रियाशी लग्न केलं असतं, तर आम्हाला हे सगळं करावं लागलं नसतं." आजोबांना आता आणखी काही लपवण्याची गरज वाटली नाही. त्यांनी आधीच सगळं काही सांगितलं होतं.
कारण जेव्हा गुपित उघड झालंच आहे तर ते का लपवायचं? जर तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर मी त्याला आयुष्यभर त्रास दिला असता. प्रेम दीर्घ श्वास घेत होता. त्याचे डोळे दुःख आणि रागाने पाणावले होते. हे सगळं सोडून दे. सांग, आमची नात कुठे आहे? आम्ही तिला आजच घेऊन येऊ, आजोबा काळजीने म्हणाले आणि जागेवरून उठून उभे राहिले. जेव्हा तुम्हाला माझी बायको आवडली नाही, तर माझी मुलगी का आवडेल? शेवटी माझी मुलगी त्याच बाईच्या पोटी जन्माला आली आहे, जिला तुम्ही या घरातून हाकलून दिले होते. तो कठोर शब्दात म्हणाला. त्याचा रोग शिडीकडे झुकत होता. ती मुलगी आपले रक्त आहे, प्रेम. जर तू आम्हाला सांगितले नाहीस तर आम्ही तिला स्वतः शोधून काढू. आम्ही आमचे रक्त आणि आमची प्रतिष्ठा अशी रस्त्यावर वाया जाऊ देणार नाही. असे सहजपणे बोलून तो सोफ्यावर बसला. यावेळी तुम्ही असे काहीही करणार नाहीत, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. शेवटचा टप्पा गाठून तो धमकीच्या स्वरात म्हणाला. तो आपल्या खोलीत गेला आणि स्वतःला आतून कुलूप लावून घेतले. आनंद, आपली नात कुठे आहे ते शोधून तिला परत घेऊन ये. त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो आपल्या अधिकारवाणीने म्हणाला. बाबा, प्रेमला राग येईल. तो आधीच खूप दुःखी आणि रागात आहे. आपल्या या पावलाने तो आणखीनच खचून जाईल आणि तुम्हाला माहीत आहेच की त्याचा राग किती धोकादायक आहे. आपल्या मुलाचे दुःख आणि राग आठवून आनंदसाहेब काळजीने म्हणाले. आम्ही त्याची काळजी घेऊ. मी जे काही सांगितले आहे ते करा. असे सहजपणे बोलून आजोबा आनंदसाहेबांना अधिक महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगू लागले. जेव्हा नैना घरी पोहोचली तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. परी झोपली होती, पण तिच्या डोळ्यात झोपेचा मागमूसही नव्हता. तिचे हृदय प्रेमला पुन्हा पाहण्यासाठी तळमळत होते. ती त्याला पाहण्यासाठी आतुर झाली होती. मी मरेन देवा, मी हे आणखी सहन करू शकत नाही, असं म्हणत ती जमिनीवर बसली. पलंगावर डोके टेकवून हुंदके देऊ लागली. तिचे हृदय वेदना आणि दुःखाने भरून येत होते. त्याच्या आठवणी काही केल्या जात नव्हत्या. सगळं काही आपोआप तिच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. तोंडावर हात ठेवून ती आपले हुंदके दाबू लागली. प्रेमसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा चालत होता. ही माझ्यासाठी आहे, ती सुंदर आणि नाजूक पैंजण पाहून नैना आनंदाने आणि आतुरतेने म्हणाली होती. मी हे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासाठी घेऊ शकतो का? तिच्या त्या चमकदार पैंजणावर ओठ टेकवत प्रेम अगदी हळू आवाजात म्हणाला होता. मी असं काहीही कधीही करू शकत नाही. मी तुला सोडणार नाही. माझा हक्क फक्त तुझ्यावरच आहे. तू फक्त माझीच आहेस आणि नेहमीच माझीच राहशील. प्रत्युत्तरात नैनासुद्धा प्रेमच्या नाकावर त्याच्यात शैलीत ओठ टेकवत त्या सुंदर पैंजणांकडे पाहू लागली. प्रेम तिच्या त्या बालिश शैलीच्या प्रेमात बुडाला होता. म्हणून तो मोठ्या तीव्रतेने नैनाच्या मऊ गालावर झुकला आणि आपले हसू लपवले, कारण नैनाचा चेहरा लाल झाला होता. लग्नाला इतके महिने होऊनही त्याच्या जवळ जाताच तिचा चेहरा लाजेने लाल व्हायचा. अरे, ते सोडून दे, मी घालते. प्रेमला आपल्या पायाशी बसलेले पाहून ती घाबरली. मी ते स्वतःच्या हातांनी तुझ्या पायात घालायला आणले आहे. तिच्या लाल ओठांवर बोट ठेवत तो हळू शब्दात म्हणाला. पण तुम्ही माझे पती आहात. मम्मीजी म्हणतात की नवरा म्हणजे देवाचा अवतार असतो. तिने पूजाजींचे शब्द त्याच्यासमोर अगदी निरागसपणे उच्चारले आणि तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. बरं, कुठे लिहिलंय की नवरा तुमच्या पायाशी बसू शकत नाही? पैंजण घातल्यानंतर तो आता जमिनीवर बसला होता आणि तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होता. त्याने आपल्या कोमल हातांनी तिचे हात धरले होते. नैनाने मान झुकवली. मम्मा तुला दिवसभर अजून काय काय शिकवते? तिच्या मानेवर हात ठेवत प्रेमने तिला विचारले. मग ती हळूच म्हणाली की नवरा जे सांगतो तेच करायला पाहिजे. तिने पटकन दात चावले, कारण पुढे प्रेम काय करणार आहे, काय बोलणार आहे हे तिला चांगलेच माहीत होते. मग तू तुझ्या नवऱ्याचं का ऐकत नाहीस? त्याने नैनाचा चेहरा स्वतःच्या जवळ आणला, जेणेकरून त्यांच्यात थोडंही अंतर राहणार नाही. जेव्हा जेव्हा मला तुझ्या जवळ यावंसं वाटतं तेव्हा तू भीतीने थरथरायला लागतेस. मी इतक्या प्रेमाने तुझ्या जवळ येतो तरीही तू लाजून लाल टमाटर होतेस. मला आत्ताच लाजेचे सगळे पडदे दूर करावेसे वाटत आहेत. तो चांगलाच धुंद होत होता. लग्नाला इतके महिने होऊनही नैनाची लाज आणि भीती तिच्या मनातून गेली नव्हती. हो, तू इतका धडधाकट आणि मी इतकी बारीक आहे, त्यात माझा काही दोष नाही. तिची नाजूक अवस्था अशी झाली होती की थोड्याच वेळात तिचा मृत्यू होईल. आपल्या उत्कटतेची आठवण करून तो भीतीने म्हणाला. श्वास रोखून तिने आपले डोळे मिटले. मी डोळे मिटून नाहीसा होणार नाही. अत्यंत हळुवारपणे आणि तीव्रतेने आपले ओठ तिच्या मऊ ओठांवर टेकवत पुढच्या क्षणी तो तिच्यापासून वेगळा झाला. त्याच्या किंचितशा हालचालीने ती लालबुंद झाली आणि स्वतःला सावरत तो म्हणाला. कोण जाणे पुढे काय होईल? मग डोळे उघडून तिने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या नजरेतील उष्णतेमुळे स्वतःला वितळताना अनुभवत तिने पुन्हा नजर खाली झुकवली. माझी इतक्यात नाहीशी होण्याची मनस्थिती नाही. पलंगावर बसून तो तिला आपला आणि क्षणातच तिला स्वतःवर पाडले. मी तुझ्यासोबत कधीच येणार नाही. ती तोंड वाकडे करून त्याच्यावर पडली आणि म्हणाली.
मी तुला विचारले सुद्धा नाही, तो खोडकरपणे म्हणाला. त्याने हळुवारपणे तिच्या कमरेभोवती हात टाकले. हे चुकीचे आहे. तू असे करायला नको होतेस, ती सहजपणे म्हणाली, कारण नयनाने प्रेमला कधीही दूर ढकलले नव्हते. मी काहीही करू शकतो माझ्या प्रिये, असे म्हणत प्रेम नयनाला पलंगावर झोपवून तिच्यावर थोडासा झुकला. प्रेमचे अर्थपूर्ण शब्द ऐकून तिचे हृदय भिंतीवर धडधडत होते. नयनाला काहीतरी बोलायचे होते, पण तिने स्वतःच्याच मूर्खपणावर जोर देऊन डोळे मिटून घेतले. तिने आपला चेहरा लपवला. प्रेम विचारातून अचानक बाहेर येत तिने गालावर हात ठेवले. तिचा श्वास अडखळू लागला. तिचे डोळे पाणावले होते. हृदयाची धडधड खूप वाढली होती. तिला अस्वस्थ वाटत होते, पण ही अस्वस्थता काही केल्यास संपत नव्हती. मम्मा, बाबा कुठे आहेत? परी झोपेतून जागी झाली आणि स्वयंपाकघरात तिच्याकडे धावत आली. कोणते बाबा? गडबडीत उत्तर देऊन ती पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली. माझे बाबा, परीचे बाबा. मम्मा, तुमचे पती? तिच्या डोक्यावर हात मारत तिने कमरेवर हात ठेवला आणि आईला प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. परी, सकाळी सकाळी मला त्रास देऊ नकोस. नाश्ता कर. मग तुला शाळेत जायचं आहे आणि मला हॉटेलमध्ये जायचे आहे. नाश्त्याचं ताट तिच्याकडे सरसावत ती म्हणाली, परीसुद्धा आज तुझ्यासोबत येईल. जेव्हा तू आणि बाबा भांडाल तेव्हा परी तुमची मैत्री करून देईल. ती उत्सुकतेने नाश्ता करू लागली. मी तुला रोज सुट्टी घेऊ देईल असे तुला कोणी सांगितलं? आणि बाबा रोज हॉटेलमध्ये येतीलच असे काही होणार नाही. माझ्यासोबत यायची काही गरज नाही. तिला रागवून ती एका खुर्चीवर बसली आणि हातात डोके खुपसून आपल्या नशिबाला कोसू लागली. असं पहिल्यांदाच घडलं होतं. जर प्रेम आणि त्याचे कुटुंबीय परीला असेच भेटत राहिले तर ज्या घरी जाण्याचं नाव घेतलं तरी तिला घुसमटल्यासारखं वाटायचं, तिथे जाण्याचा ती हट्ट करेल. असो आई, मी तुला काही सांगू का? परीने निरागसपणे डोळे मिचकावत नयनाला विचारले. हो विचार. चहा पिताना नयना आपल्या निरागस मुलीकडे बघत होती. आई, बाबा फोटोपेक्षा प्रत्यक्ष जास्त गोंडस दिसतात, नाही का? आणि मी अगदी बाबासारखीच आहे. तिच्या गालावर हात ठेवत ती गोड हसली. तिचा चेहरा उजळला. तिचे डोळे चमकले. नयना प्रेमचा फोटो सोबत घेऊन आली होती आणि परीला दाखवत म्हणाली, हे तुझे बाबा आहेत, जेणेकरून ती तिचे रोजचे प्रश्न टाळू शकेल. आणि अगदी तसेच घडले. रोज ती प्रेमच्या फोटोशी बोलायची आणि त्याच्याशी खेळायची. हे मूर्खपणा बंद कर परी, शाळेसाठी तयार हो. परीला आणखी काही बोलू न देता ती भांडी आवरू लागली. परीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्यानंतर ती खोलीत गेली. तू सगळं काही घेतलंयस? जेवण, पाण्याची बाटली, बॅग आणि तुझं गोड हास्य? नयनाने परीचे केस विंचरत हळूच विचारले आणि शेवटी खोडसाळपणे म्हणाले. तेव्हा परीसुद्धा हळूच हसली आणि आईला मिठी मारून तिच्या गालावर चुंबन घेत शाळेत शिरली. मी पण ऑफिसलाच चालले आहे. मलाही मम्माने बाय बाय किस द्यायला हवं. प्रेमने डोळे मिटून परीला एक फ्लाइंग किस दिलं. मग तिने तो पकडला आणि खुंदकन हसत आत पळून गेली. तू माझा पाठलाग करतोयस का? ओळखीचा आवाज ऐकून नयना घाबरून मागे वळली. तसंच समज. तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढत तो शांतपणे म्हणाला, माझा हात सोड. सगळे बघत आहेत. हो, इथे एवढा मोठा गोंधळ नको घालूस. लोक काय विचार करतील? एका अनोळखी व्यक्तीसोबत नयना तोंड वाकडं करत मोठ्याने म्हणाली, ही मिसेस प्रेम ठाकूर आहे आणि जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर इकडे या. मी तुम्हाला आमच्या लग्नाचा पुरावा दाखवू शकतो. त्याने आपला मोबाईल उघडला आणि तिला त्याच्या लग्नाचा फोटो दाखवला. लाजेने लाल झालेली नयना सगळ्यांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करू लागली. लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. काय करतोयस प्रेम? माझ्यापासून दूर हो. लोक हसतायत. त्याला गप्प करण्यासाठी नयना हळू आवाजात ओरडली, पण त्याने ऐकले नाही. जान, प्लीज असं गोंधळ घालू नकोस. दुसरीकडे चल, बोलूया. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. नयना त्याच्या गाडीत बसली. चांगली बायको अशीच असते, गाडीत बसताच. त्याने हळुवारपणे तिच्या गालाला स्पर्श केला आणि गाडी सुरू केली. तो नयनाकडे पाहतच राहिला. ती त्याच्या अगदी जवळ होती, खूपच जवळ. तिला पाहून त्याचे समाधान होत नव्हते. त्याचे प्रेम प्रत्येक क्षणी वाढत होते. गाडी त्याच्या बंगल्यांसमोर थांबली. नयना गाडीतून उतरताच जणू दगडासारखी स्तब्ध झाली. तू गेल्यापासून मी एकदाही इथे आलेलो नाही. त्याने तिचा मऊ हात धरला आणि तिला घरात नेले. मॅडम, तुम्ही खरंच जिवंत आहात का? मोलकरीण धावत त्यांच्याकडे आले. हो, आणि तुमच्या मॅडमसाठी काहीतरी खायला बनवा, तो नोकराणीला म्हणाला, जी हसत स्वयंपाकघरात गेली. नयनाने डोळ्यात पाणी आणून तिने स्वतःच्या हातांनी सजवलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले. मला लाज वाटते. माझ्या कुटुंबियांच्या वागण्याची खूप लाज वाटते. मी रियाशी लग्न करेल असे कधीही म्हटले नव्हते. त्याने तिला सोफ्यावर बसवले आणि तो तिच्या पायाशी बसला. नयना अस्वस्थपणे मागे सरकली. पण पुढच्या क्षणी त्याने आपले डोके तिच्या मांडीवर ठेवले. कृपया माझ्या आयुष्यात परत ये. मी वचन देतो,
तुला पुन्हा कधीही वेदना होणार नाहीत. तिने डोळे मिटले होते आणि तिला भीती वाटत होती की त्याच्या नजरेच्या मोहात ती पुन्हा असह्य होईल. आजपासून तू हॉटेलमध्ये जाणार नाहीस. तू माझ्यासोबत इथे याच घरात राहणार. प्रेम गंभीरपणे म्हणाला. मिस्टर प्रेम, आता तुमच्या मर्यादेत राहा. मी तुम्हाला सोडून गेले आहे. मी तुमच्या आयुष्यातून निघून गेले आहे. माझा पाठलाग करणे थांबवा. मी पुन्हा तुमच्या घरी येणार नाही. मी माझ्या मुलीला स्वतः वाढवू शकते. मी एकटीच माझ्या मुलीसाठी पुरेसी आहे. स्पष्ट शब्दात बोलत असतानाच ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. थोड्या वेळापूर्वीचा तिचा लाजाळूपणा आता तिच्या चेहऱ्यावर नव्हता. आपली मुलगी, तू तिला आपली मुलगी म्हणायला हवंस, नाहीतर मला पुन्हा तुला माझ्या प्रेमाची उत्कटता दाखवावी लागेल. आणि ह्यावेळी ती जरा जास्तच लांबलचक असेल. खोडकर डोळ्यांनी तिच्याकडे बघत त्याने डोळा मारला आणि नैना खूप घाबरली. पुन्हा तिचा श्वास थांबू नये म्हणून तिने पटकन आपला चेहरा दुसरीकडे वळवला. यार, अजूनही लाजतेस का? आता लाजणं विसर. तू माझ्या बाळाची आई झाली आहेस. ही कसली लाज आहे? असे खोडकरपणे म्हणत प्रेमने तिच्या केसांची एक बट आपल्या बोटावर गुंडाळली आणि तिला स्वतःकडे ओढले. बघ, नैना घाबरून काहीतरी बोलणार होती, पण प्रेमने तिला मध्येच थांबवले. यार, मी खूप वेळ बघत होतो. मला परवानगी दे. आता मलाही ते अनुभवायचं आहे. ठीक आहे, जाऊ दे. तू स्वतःहून कधीही सांगणार नाहीस. मला सगळं स्वतःच करावं लागेल. तो तिला उचलून खोलीत घेऊन आला आणि पलंगावर झोपवले. ती भीतीने उठून बसली, पण पण त्याने तिचा हा प्रयत्न हाणून पाडला. तो तिच्या चेहऱ्यावर तीव्रतेने झुकला. तुझे डोळे खूप सुंदर आहेत नैना. आपल्या मुलीचे डोळे तुझ्या डोळ्यांसारखे का नाहीत? आपल्या हातांनी तिचे डोळे चाचपून त्याने नैनाच्या सुंदर डोळ्यांवर एक उत्कट स्पर्श केला. नैना लाजेने लाल झाली. यार, तू माझी नजर चोरलीस का? तू खूप फसवणूक केली आहेस. माझ्या फोटोकडे पाहण्याऐवजी जर तू आरशात स्वतःकडे पाहिले असतेस तर परी अगदी तुझ्यासारखीच दिसली असती. विशेषतः तुझे डोळे, जे मला खूप आवडतात. त्याच्या हातांचा वेढा हळूहळू नैनाभोवती घट्ट होत होता आणि एक प्रकारची नशा त्याच्यावर हावी होत होती. तिने पापण्या उंचावल्या आणि त्याच्याकडे पाहू लागले. तिच्या डोळ्यात प्रेमचे प्रतिबिंब तेजस्वीपणे चमकत होते. पण मला तुझे डोळे आवडतात. आपले सोनेरी डोळे त्याच्यावर रोखत ती तल्लीन होऊन म्हणाली, जर मी तुला इतका आवडतो तर तू इतके दिवस माझ्यापासून दूर का राहिलीस? तोही आपले काळे डोळे तिच्यावर रोखत अडखळत विचारू लागला. आजोबांनी मला धमकी दिली होती. जर मी तुझ्यापासून दूर गेले नाही तर ते माझ्या भावाला मारून टाकतील. तो आधीच खूप आजारी होता. मला त्याला गमवायचे नव्हते. तिने आपल्या छातीवर हात ठेवला आणि रडू लागली. राहुल, राहुल कुठे आहे? प्रेमने सावळा, भावपूर्ण चेहरा करत विचारले. मी त्याला लंडनला पाठवले आहे. तिला अश्रू रोखायचे होते, पण ती तसे करू शकले नाही आणि उचक्यांसह रडू लागली. तिचा चेहरा त्याच्या छातीत लपलेला होता. तिने पूर्ण ताकदीने त्याला विळखा घातला होता. तुला माझी आणि स्वतःची दया आली नाही का? तुझ्या डोळ्यांकडे बघ. त्यांची काय अवस्था केली आहेस? कृत्रिम गंभीरपणे तिच्याकडे बघत प्रेम तिला ओरडला आणि ती आणखीनच रडू लागली. तुला न बघता मी ही 4 वर्ष कशी घालवली हे फक्त मलाच माहीत आहे. मी माझ्यासोबत तुझा एक फोटो आणला होता आणि परी मोठी झाल्यावर तोही तिला दिला. ती तुझा फोटो छातीशी धरून झोपते. झोपेतही मी तो काढायचा प्रयत्न केला की ती तोंड वाकडं करते. ती लहान मुलीसारखी प्रेमकडे तक्रार करत होती आणि प्रेम तिचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. मग फोन कुठे गेला? तो आश्चर्याने विचारू लागला. आजोबांनी फोन तोडला होता, असं म्हणून ती पुन्हा रडू लागली. जर तू हिंमत केली असतीस तर तू एकदा मला भेटली असती. मी राहुलला काहीही होऊ दिले नसते. प्रेमने तिला प्रेमाने स्वतःच्या जवळ ओढले आणि त्याचे ओठ तिच्या केसांवर टेकवले. मला भीती वाटत होती. प्रेमने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाला, मी माझी नजर तुझ्यासमोर वर उचलू शकत नाही. मी याआधी तुझ्यावर कधी रागावलं आहे का? तिच्या हनुवटीवरच्या तिळावर हळुवारपणे ओठ टेकवत तो तिला प्रेमाने म्हणाला, नाही. त्याच्या गरम आणि जड स्पर्शाने थरथरत ती इकडे तिकडे पाहू लागली. तिचा चेहरा लाजेने लाल झालेला पाहून प्रेम तिच्यावर रागावला. थांब नैना, तू माझ्या बाळाची आई झाली आहेस. आता ही लाज सोडून दे. इथे कोणीही नाही आणि माझ्या उपस्थितीत माझ्या परवानगीशिवाय कोणीही येत नाही. तिचे गाल स्पर्श करत तो दूर झाला. नैनाच्या हृदयाची धडधड वाढू लागली. जेवण तयार आहे, हे सांगण्यासाठी मोलकरणीने दारावर थाप मारली. तो नैनाला सोबत घेऊन टेबलाजवळ आला आणि स्वतःच्या हातांनी तिला भरवले. जेवण झाल्यावर नैना जायला तयार झाली. मला जायला हवं. परीच्या शाळेची वेळ झाली आहे. काळजी करू नकोस. मी ड्रायव्हरला सांगितले आहे. ड्रायव्हर तिला घेऊन इथे येईल. त्याचे बोलणे ऐकून नैनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तू फक्त माझ्यावर लक्ष केंद्रित कर. सोफ्यावर तिच्या जवळ बसून त्याने तिचे डोके आपल्या खांद्यावर टेकवले. बाबा. परी तिची स्कूल बॅग घेऊन धावत आली आणि त्याच्या पायांना बिलगली. मनमोकळेपणाने हसून प्रेमने तिला उचलले आणि तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला. पण तिने आपला चेहरा हातांनी झाकला आणि मग
त्याच्या कानात कुजबुजली की आईला पण. त्याने आदराने नैनाच्या डोळ्यांवर, नाकावर आणि गालावर चुंबन घेतले आणि तो मागे सरकला. तेव्हा नैनाला आपल्या मुलीसमोर जणू काही जमीन दुभंगून त्यात ती नाहीशी व्हावी असे वाटले. तिला हे सगळं अजिबात नको होतं. बाबा, बघा मम्मा, लाजेने ती टोमॅटोसारखी कशी लाल झाली आहे. परी निरागसपणे टाळ्या वाजवत मजेने हसली. मग प्रेमही मोठ्याने हसला. बाबा, मम्मा, तुम्ही हसताना खूप गोंडस दिसता, नाही का? परीने त्याच्या कानात वाकून आत्मविश्वासाने विचारले. हो, अगदी काळजाला भिडतंय. प्रेमने हृदयावर हात ठेवला आणि तिच्याकडे बघत तो म्हणाला, तू तिला काय शिकवत आहेस? ती अजून लहान आहे. नैना तिचा लाल झालेला चेहरा पाहून त्याने विचारले, मी तिला काय शिकवत आहे? मी फक्त प्रेम करायला शिकवत आहे, दुसरं काहीच नाही. खांदे उचकवत त्याने नैनाला मिठी मारली आणि तिला जेवणाच्या टेबलावर नेलं. तू खूप निर्लज्ज आहेस. तिला त्याच्याकडे वळवून त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. नैनाने दात ओठ खाऊन म्हटले, खूप खूप धन्यवाद, आणि तिचे ओठ त्याच्या गालावर टेकवले. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, कुठे? परीनेही तसेच केले. ते दोघे तिचा लाल झालेला चेहरा पाहून मजा घेत होते. ती लाल चेहऱ्याने स्वयंपाकघरात शिरली. रात्रीचे 9 वाजले होते. परी आणि प्रेम खोलीत बसून खेळत होते आणि नैना बाहेर होती. ती आपली बोटं पिळत होती. तिला लाज वाटत होती. दार उघडून आत जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. पण मग तिने हिंमत गोळा केली आणि हळूच दार उघडून ती आत गेली. परी प्रेमच्या छातीवर बसून बोलत होती. दोघांनी एकत्र आपले चेहरे वळवून नैनाकडे पाहिले. मग एकमेकांकडे बघून त्यांनी आपलं हसू दाबलं. काय करते आहेस तिथे उभी राहून? इकडे ये. प्रेमने तिच्याकडे हात पुढे केला. ती काही क्षण त्याच्या हाताकडे बघत राहिली. मग उचकी देत त्याच्या समोर बसली. प्रेमने तिला हाताने ओढून आपल्या जवळ केले. मम्मा, बाबा सांगत होते की त्यांनीच माझं नाव परी ठेवलं आहे. परी आपले छोटे हात नैनाच्या गालावर ठेवत बोलत होती. तिने उत्सुकतेने विचारले, हो नक्कीच. मी आणि तुझ्या बाबांनी परी हे नाव ठेवले होते. नैना हसून म्हणाली. प्रेम 4 वर्षानंतर श्वास रोखून नैनाकडे इतक्या जवळून पाहत होता. त्याचे हृदय ते हास्य पाहण्यासाठी आतुर झाले होते. त्याने तिला कोणत्या शब्दात सांगावे त्याला काही सुचत नव्हते. पुरे झाले बोलणे, आता झोप माझ्या प्रिये, असे म्हणून तिने परीला प्रेमच्या छातीवरून बाजूला केले आणि तिला आपल्यामध्ये झोपवले. काही वेळ ती परीच्या केसांवरून हात फिरवत राहिली. परीने एकदा प्रेमचे आणि एकदा नैनाचे नाव घेतले आणि हळूहळू झोपेच्या धुंदीत हरवून गेली. नैना अंगाई गीत गाऊन आणि थोपवून तिला झोपवत होती. प्रेम डोळे न मिटता तिच्याकडे पाहत होता. ती अद्भुत पत्नी आणि ती एक अद्भुत आई होती. ती झोपी गेली. प्रेमने तिच्याकडे एकटक पाहत हळूच विचारले, हो. परीकडे बघत नैनाने उत्तर दिले. परीच्या कपाळावर हळुवारपणे ओठ टेकवून नैना उठायला लागली. पण प्रेमने तिला तसे करू दिले नाही. इतकी वर्ष दूर राहूनही तुला समाधान मिळालं नाही का? की तू अजूनही दूर जात आहेस? असं करू नकोस. त्याच्या बोलण्यात काहीतरी असे होते ज्यामुळे ती पुन्हा जागेवर जाऊन बसली. मी माझ्या आनंदाने दूर गेले नाही, नाही का? असे म्हणत नैनाने आपला चेहरा वळवला आणि प्रेमकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात वेदना होती. आपण सगळं विसरून आपलं आयुष्य शांतपणे जगू शकत नाही का? त्याने परीला एका आणि उशीवर व्यवस्थित ठेवून नैनाच्या थरथरणाऱ्या शरीराला शांत केले. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. ती हातांनी चेहरा झाकून हुंदके देत होती. मी खूप एकटी पडले होते. त्याच्याकडे तोंड वळवून ती लहान मुलासारखी तक्रार करू लागली. माझ्या प्रिये, तू मला एकदा बोलावले असतेस तर मी आलो नसतो का? प्रेमने आपल्या बोटांनी तिचे अश्रू पुसत प्रेमाने म्हटले. नैनाने आपला चेहरा त्याच्या छातीत घुसवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. प्रेमाने आपले ओठ तिच्या केसांवर टेकवले आणि तिला घट्ट मिठीत घेतले. आज त्यांच्या मनाला शांती मिळाली होती, म्हणून आज त्याला खूप लवकर झोप लागली. नाहीतर अख्खी रात्र निघून जायची आणि त्याला अजिबात झोप लागायची नाही. स्वतःची आणि परीचीही काळजी घे. तिला आपल्या मिठीत घेऊन प्रेमने तिच्या कपाळावर चुंबन घेतले. तो ऑफिसला गेला. मम्मा, मी कुठे गेले होते? मी यात का नाहीये? भिंतीवरच्या 4 वर्षापूर्वीच्या फोटोकडे बघत परीने तिरकस नजरेने नैनाकडे पाहत विचारले. नैना ओठांवर हात ठेवून हसली. तेव्हा तू नव्हतीस, बरोबर ना? केसांच्या लहान वेण्या घालत ती हळूच म्हणाली, बाबा आले, बाबा आले. दारावरची थाप ऐकून ती धावत बाहेर गेली. परी, परत ये बाळा, बाबा संध्याकाळी येतील. आता फक्त 4 वाजले आहेत. परीच्या मागे जात नैना काळजीच्या स्वरात म्हणाली. तिच्या मनात एका अनोळखी भीतीने घर केले होते. बाबा, तुम्ही माझे बाबा नाही आहात. तुम्ही कोण आहात आणि इथे का आला आहात? दार उघडताच तिला समोर एक अनोळखी व्यक्ती दिसली. हे पाहून तिने आश्चर्याने विचारले. आनंदसाहेब हसले आणि त्या लहान मुलीकडे पाहिले, जिची बुद्धी खूप तल्लख होती आणि जीभ स्पष्ट होती. नाहीतर या वयातील मुले बहुतेकदा अडखळत बोलतात. तुझ्या आजोबांनी मला पाठवले आहे.
तिच्या बाजूला बसत ते हळू आवाजात म्हणाले, माझे आजोबा पण आहेत का? तिने उत्सुकतेने आनंद साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले. हो नक्कीच. ती मुलगी त्याच्या लहान बहिणीसारखीच दिसत होती. आणि मला पणजोबा पण आहेत का? तिची उत्कटता वाढत होती. हो अगदी खरं आहे. तू माझ्यासोबत येशील का? परीने उत्सुकतेने होकारार्थी मान हलवली. मी मम्माला पण घेऊन येईल. ती डोळे मोठे करून म्हणाली, मम्मा तुझ्या बाबांसोबत येईल. तू माझ्यासोबत ये. त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. आनंद साहेब असे म्हणाले आणि तिला मांडीवर घेऊन गाडीत बसले. ती सुद्धा आनंदाने त्यांच्यासोबत हवेलीकडे निघाली. परी कुठे आहे? नैनाने फिकट चेहऱ्याने विचारले. बीबीजी ती बाहेर आलेली नाही. मी जेव्हा बाहेरून घरात आले तेव्हा ती एका मोठ्या गाडीतून जात होती. मोलकरणीचे शब्द ऐकताच नैनाच्या हृदयाचे ठोके जणू थांबले. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. ती धावत खोलीत गेली. फोन उचलला आणि थरथरत्या हातांनी प्रेमचा नंबर डायल केला. कशी आहेस माझ्या प्रिये? प्रेमने फोन उचलत गोड आवाजात विचारले. पण नैनाचा हुंदका ऐकून तो थक्क झाला. परी कोणीतरी तिला घेऊन गेले. ते एका मोठ्या गाडीतून आले होते. उचकी देत नैना जोरजोरात रडू लागली. मी येतोय, रडू नकोस. प्रेमने प्रेमाने तिचे सांत्वन केले. गाडीच्या चाव्या घेतल्या आणि ऑफिसमधून बाहेर आला. 10 मिनिटांनी तो धावत घरात आला आणि त्याने विचारले, काय झाले? परी कुठे आहे? तिला छातीशी कवटाळून तो काळजीने म्हणाला, कोण आले आणि तिला घेऊन गेले हे मला माहीत नाही. माझ्या मुलीला परत घेऊन ये. प्रेमचा शर्ट धरून नैनाचे डोळे पाण्याने भरलेले होते. ते अश्रू आपल्या छातीवर पडत असल्याचे प्रेमला जाणवत होते. हे कोणाचे काम असू शकते हे त्याला समजले. माझ्यासोबत चल, आपण तिला आपल्यासोबत घेऊन येऊ. ती गाडीत बसली आणि तो वाड्याच्या दिशेने वळला. ती संपूर्ण रस्ता रडत होती आणि परीच्या सुरक्षिततेसाठी देवाला प्रार्थना करत होती. वाड्यात प्रवेश करताना नैनाचा चेहरा फिका पडला. आश्चर्य आणि भीतीने ती नाही म्हणत मान हलवू लागली. तू मला इथे का आणलेस? मला आज जायचे नाही, कृपया. ती डोळ्यात पाणी आणून प्रेमकडे पाहू लागली. काही होणार नाही. आपली मुलगी इथेच असेल. चल. तिचा हात हळुवारपणे धरून तो तिला आत घेऊन गेला. परी आजोबांच्या पाठीवर बसली होती. ती हसत होती आणि आदेश देत होती. अजून वेगाने, अजून वेगाने माझ्या घोड्या. ती तिच्या लहान हातांनी आजोबांच्या पाठीवर मारत होती. बस माझ्या बाळा, माझ्यात आता जीव उरला नाही. आजोबांचा आज तू पराभव केलास. याला होकार देत परी डोळे मिचकावत आणि तोंडावर हात ठेवत म्हणाली, ठीक आहे. आपण उरलेली सफर उद्या करू. माझ्या चांगल्या घोड्या. त्याच्या पाठीवरून खाली उतरत हसत म्हणाली, आपण उद्या नक्कीच खेळू. तुझे आजोबा आज खूप दमले आहेत. तिला मांडीवर उचलून तिच्या गालावर हळुवारपणे आपले ओठ ठेवत हसत म्हणाले. लहान मुलासारखे किलबिलाट करत परीसोबत खेळणाऱ्या आजोबांकडे सगळे आश्चर्याने पाहत होते. प्रेम आणि नैना यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. मग ते आजोबांसारख्या रुबाबदार व्यक्तीकडे पाहू लागले. परी माझ्या प्रिये. नैनाने डोळ्यात पाणी आणून परीला हाक मारली. आईचा आवाज ऐकून ती धावत तिच्याकडे आली. नैनाने तिला मोठ्या आनंदाने मांडीवर उचलले. मम्मा, तू मला माझ्या आजोबांबद्दल सांगितले नाहीस. हे बाबांचे आजोबा आहेत आणि हे माझे आजोबा आहेत. परी बोटावर त्यांची नावे सांगत होती आणि नैनाचा चेहरा फिका पडत होता. आजोबांनी आपला रागीट चेहरा तिच्याकडे वळवला. प्रियाजी आणि आनंद साहेब तिच्याकडे काळजीने पाहू लागले. तिने त्यांच्या नजरेला दुजोरा दिला आणि प्रेमच्या मागे लपली. माझ्या मागे तुला लपण्याची गरज नाही नैना. तुला कोणी हातही लावू शकत नाही. काठी टेकत जोरात त्याच्या दिशेने येणाऱ्या आजोबांकडे पाहत प्रेम गंभीरपणे म्हणाला. ती घाबरली आणि तिने प्रेमचा हात घट्ट पकडून त्याच्या मागे लपली. अरे मम्मा, तू का घाबरतेस? हे माझे पणजोबा आहेत. माझे आजोबा. बाबांचेही आजोबा. तुझेही आजोबा, नाही का? नाही आजोबा. आपल्या आईचा घाबरलेला चेहरा पाहून ती आजोबांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली आणि इच्छा नसतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हो नक्कीच. माझी नात जे म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे. प्रेमने एक दीर्घ श्वास घेत नैनाला बाहेर नेले. कुठे चाललास? तुम्ही आता कुठेही जाणार नाही आहात. आजपासून आपण सर्व इथेच राहणार. आजोबांच्या घरात. हे ऐकून प्रेम हळू आवाजात म्हणाला, आजोबा, तुम्ही मला खूपच प्रिय आहात. पण मी नैनाशिवाय इथे राहणार नाही. जर नैना हो म्हणाली तर मी सुद्धा राहायला तयार आहे. आजोबांनी प्रेमच्या मागे वर्तुळ करून उभ्या असलेल्या आणि थरथर कापत असलेल्या नैनाकडे पाहिले. हे तुझे घर आहे. तू आमच्या वारसची आई आहेस. आजपासून तू इथेच राहणार. तुला कोणी काही म्हणणार नाही. डोळ्यात अश्रू आणून तो हळूच शब्दात म्हणाला. तेव्हा नैना आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.
मम्मा, कृपया मला खाली उतरव. मला आजोबांशी खूप बोलायचं आहे, परी हट्टाने म्हणाली. खाली उतरल्यावर आजोबांचा सुरकुतलेला हात धरून ती त्यांच्या खोलीकडे त्यांना घेऊन गेली. दारावर टकटक करून नैना खोलीत शिरली. मग पाहिले तर नेहमीप्रमाणे परी आजोबांच्या छातीवर बसून बोलण्यात मग्न होती. परी, तू काय करत आहेस? आजोबांच्या छातीवरून बाजूला हो, त्यांना दुखेल. आजोबांच्या चेहऱ्याकडे काळजीने पाहत ती परीला ओरडू लागली. ओरडू नकोस, ती लहान आहे, काहीच होणार नाही, आजोबा हसून म्हणाले. तेव्हा नैना आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. ते हसत होते. रात्रीची खूप वेळ झाली आहे, आता तिच्या झोपण्याची वेळ झाली आहे. बोट पिरगळत ती घाबरत घाबरत म्हणाली. पण ती पांघरुणात लपली. नाही, मी आज आजोबांसोबतच झोपणार आहे. तू आज बाबांसोबत झोप. मम्मा, आज तू बाबांना अंगाई गीत गाऊन दाखव आणि त्यांना मिठीही मार, ती निरागसपणे म्हणाली. पण नैनाचा चेहरा धोकादायक पातळीपर्यंत लाल झाला होता. आजोबांनी हसू आवरण्यासाठी आपले ओठ घट्ट दाबले. परी आमच्यासोबत झोपेल, जा आणि आराम कर बाळा, आजोबा म्हणाले आणि ती धावतच खोलीतून बाहेर आली. तिला मागून आजोबा आणि परीच्या मोठ्याने हसण्याचा आवाज ऐकू येत होता. ती लाल चेहऱ्याने खोलीत शिरली आणि मग लाल गुलाबांच्या पाकळ्या तिच्या अंगावर पडल्या. प्रेमने मागून तिला मिठी मारली आणि आपली हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. काय झालं? तुझा हा सुंदर चेहरा लाल गुलाबासारखा का दिसत आहे? प्रेमने हे खोडसाळपणे म्हटले आणि तिच्या भोवती आपल्या हातांचा वेढा अधिक घट्ट केला. ती रागाने त्याचे हात काढू लागली, पण त्याची पकड घट्ट होती. ती तोंड वेडेवाकडे करत राहिली. तू काही दिवसातच परीला बिघडवून ठेवले आहेस. तिला त्याच्या दाढीचा टोकदार स्पर्श खांद्यावर जाणवला आणि ती किंचित शहारली. माझ्या राजकुमारीने आता काय केले? आपले ओठ तिच्या कानावर हळुवारपणे ठेवत तो धुंद करणाऱ्या शब्दात म्हणाला. तू तिच्यासमोर काय काय खेळ खेळत राहतोस? मला माहीत नाही तू काय काय बोलतोस. सगळं तिच्या डोक्यात गेलं होतं. मी म्हणाले, परी झोपण्याची वेळ झाली आहे. ती म्हणाली, तू बाबांसोबत झोप, त्यांना अंगाई गीत गा आणि मिठी मारून झोप. तिचा लाल झालेला चेहरा प्रेमकडे वळला आणि लाजेने लाल झाला. प्रेम नशेत असल्यासारखा तिचे मऊ गाल आपल्या गालांनी घासू लागला. काय बरोबर आहे आमच्या राजकुमारीचं? ती बरोबर तर म्हणते आहे की आपल्या प्रेमाचं अंगाई गीत गा. आज आम्हालाही ऐकायचं आहे की आमच्या स्तुतीचा आवाज तुझ्या तोंडातून कसा येतो. तीव्रतेने नयनाच्या मानेवर ओठ ठेवत तो वाहून जाऊ लागला. प्लीज तू, प्रेम प्लीज, असं म्हणत ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. पण ते शक्य नव्हते. तो आपल्या इच्छांमध्ये इतका वाहून गेला होता. नयनाचं हृदय धडधडत होतं, जणू काही ते भिंत तोडून बाहेर पडणार होतं. मोठ्या कष्टाने मला तुला स्पर्श करण्याची संधी मिळाली आहे प्रिये, सुटका अशक्य आहे. तिच्या कानात कुजबुजत प्रेमने डोळे मिटले आणि तिचा मधुर सुगंध स्वतःमध्ये सामावून घेतला. कोणी कोणासाठी इतकं वेडं कसं असू शकतं? दीर्घ श्वास घेत नयनाने आश्चर्याने विचारले. प्रेमने तिला स्वतःकडे वळवले, तिला मिठीत घेतले आणि आपल्या कमरेभोवती तिच्या हातांचा विळखा केला. नयनाला आजही आश्चर्य वाटत होते, जे पहिल्या दिवशी वाटत होतं. प्रेमचं तिच्यावर इतकं प्रेम आहे आणि तिच्या नशिबावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मला इतरांबद्दल माहीत नाही, पण मी प्रेम त्याच्या नयनाच्या प्रेमात पार वेडा झाला आहे. तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात धरून तो तिच्या ओठांवर झुकला आणि तीव्रतेने म्हणाला, तू असभ्य. नयना तिचा चेहरा लाल होत असताना श्वास सावरत ओठांवर हात ठेवून म्हणाली, तू मला त्रास देत आहेस. त्याने तिचे हात बाजूला केले आणि पुन्हा तिच्या ओठांवर झुकला. कृपया असं करू नकोस, मला लाज वाटते. असं वाटतेय की माझं हृदय धडधडायला लागेल आणि बाहेर येईल. डोळ्यात अश्रू दाटून आलेले असताना ती हताशपणे म्हणाली, सॉरी माझ्या प्रिये. ठीक आहे, बघ मी माझे कान धरले आहेत, आता रडू नकोस प्लीज. जेव्हा नयना रडायला लागली तेव्हा त्याला अस्वस्थ वाटायचे. तिला आपल्या मिठीत घेऊन तो तिला शांत करू लागला. आता सगळं काही ठीक आहे का? तिच्या पाठीवरून हात फिरवत त्याने प्रेमाने विचारले. तिने मान हलवली. जर हे असंच चालू राहिलं तर आपला मुलगा कसा येईल? तिच्या ओल्या ओठांवर खोडकरपणे ओठ ठेवत प्रेम म्हणाला, मी स्वतः अजून लहान आहे. मी परीची काळजी घेऊ की तुझी की दुसऱ्या मुलाची? ती घाबरून आपली अडचण सांगू लागली. परीला व्यवस्थित सांभाळलेस तू? प्रेमचा खोडसाळपणा अजूनही संपला नव्हता. मला माहीत नव्हतं की परी अचानक माझ्या आयुष्यात येईल. तिने नजर खाली झुकवली आणि हळूच म्हणाली, तू खूप निरागस आहेस. असे म्हणून विहानने तिला आणखी चिडवण्याचा बेत रद्द केला आणि म्हणाला, आणि तूच माझी निरागसता आहेस. तू माझा फायदा घेतोयस. असं म्हणून ती तोंड वाकडं करून पलंगावर झोपली आणि पांघरून चेहऱ्यापर्यंत ओढून घेतलं.
तू रागवली आहेस का? तिच्यासोबत पांघरुणात आडवा होत प्रेमने हळू आवाजात विचारलं. नाही, अजिबात नाही. नयनाने आपल्या सवयीप्रमाणे डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. माझं प्रेम, माझ्या हृदयाचा ठोका. प्रेमने हळुवारपणे आपले ओठ तिच्या कपाळावर, मग तिच्या डोळ्यांवर टेकवले आणि मग आपल्या हातांचा वेढा तिच्या भोवती घट्ट करत त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले.